भाजपनं शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे अशी माहिती माझ्यापर्यंत आली आहे। आता ही माहिती मी काही सोर्सेसकडनं क्रॉस चेकसुद्धा करून घेतली आणि राजकीय वर्तुळातसुद्धा दबक्या आवाजात ही चर्चा होताना आपल्याला बघायला मिळते। पण शिंदेंना मुख्यमंत्रीपद देण्याच्या बदल्यात भाजपनं शिंदेंसमोर एक अट ठेवली आहे अशी माहिती मिळते। आता भाजपनं शिंदेंसमोर ठेवलेली अट नेमकी काय आहे किंवा भाजप शिंदेंना मुख्यमंत्रीपद देण्यासाठी तयार का झाला आहे, त्यामागची नेमकी कारणं काय आहेत, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर भाजप शिंदेंना खरंच मुख्यमंत्रीपद देईल असं तुम्हाला वाटतं का, हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर भाजपनं शिंदेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे, पण या मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात भाजपनं शिंदेंसमोर एक अट ठेवली आहे किंवा एक मागणी ठेवली आहे। ती अट काय आहे तर ती अट आहे शिंदेसेना भाजपमध्ये विलीन करण्याची। आता एकनाथ शिंदेंनी शिंदेसेना ही भाजपमध्ये विलीन करावी आणि आम्ही त्या बदल्यात शिंदेंना मुख्यमंत्रीपद देऊ असं भाजपचं म्हणणं आहे। आता भाजपनं शिंदेंना ही ऑफर देण्यामागचं कारण काय तर त्यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे 2029ची निवडणूक। आता भाजप 2029 मध्ये सोबळावर निवडणूक लढवणार आहे हे आतापर्यंत महाराष्ट्रात सगळ्यांनाच माहिती झालंय आणि आपल्या प्लॅटफॉर्मवरून सुद्धा आपण अनेकदा ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला, त्याचे पुरावे देण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे आता ही गोष्ट चोरून लपून राहिलेली नाहीये। त्यामुळे आता जर भाजपला 29 मध्ये सोबळावर निवडणूक लढायची असेल तर त्यांच्या समोरचा सगळ्यात मोठा विरोधी पक्ष हा शिंदेसेना असणार आहे, कारण की सत्तेत राहून शिंदेसेनेनं स्वतःचं बळ हे कॉन्स्टंटली वाढवत नेलेलं आहे। आता विरोधी पक्षांमध्ये भाजपचा सामना करण्याचा दम कितपत आहे हा प्रश्नच आहे, पण शिंदेसेना जर विरोधात उभी राहिली तर ती भाजपला चांगल्या प्रकारे टक्कर देऊ शकते हे भाजपला सुद्धा माहिती आहे। त्यामुळे भाजपला 2029 मध्ये जर सोबळावर सत्ता स्थापन करायची असेल तर शिंदेसेना हाच त्यामधला सगळ्यात मोठा अडथळा असणार आहे आणि त्यामुळे हा अडथळा दूर करायला आणि ही इलेक्शन स्मूथ करायला भाजपनं हा डाव खेळलेला आहे असंच दिसतंय। आणि त्यामुळे शिंदे जर भाजपमध्ये आले तर भाजपचा प्रमुख विरोधी पक्ष हाच संपणार आहे। शिवाय भाजपला 2029ची निवडणूक लढण्यासाठी प्रबळ असे अनेक उमेदवार मिळणार आहेत आणि यातून भाजपचं सत्तेचं म्हणजे सोबळाच्या सत्तेचं स्वप्न हे साकार होणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आता भाजपनं शिंदेंना ही ऑफर देण्यामागचं दुसरं कारण म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये होऊ घातलेले फेरबदल। आता सध्याची केंद्रातली परिस्थिती बघितली तर मोदी सरकार हे बॅकफूटवर गेलेलं आपल्याला बघायला मिळतं। म्हणजे नीटच्या पेपर फुटीचा मुद्दा असेल किंवा आर्थिक समस्यांचा मुद्दा असेल, म्हणजे आर्थिक पातळीवर महागाई मोठ्या प्रमाणावर वाढते आणि आपल्या अर्थव्यवस्थेचा बँड वाजलाय हे सगळ्याच देशवासियांना कळून चुकलंय आणि त्यामुळं मोदींची प्रतिमा ही काहीशी मलिन झाली किंवा भाजप आणि मोदी हे बॅकफूटवर गेलेत आणि या महागाईमुळं सगळा जो रोष आहे तो मोदींवर आणि त्यांच्या मंत्र्यांवर येताना दिसतोय आणि हा रोष जर आपल्याला कमी करायचा असेल तर मोदींना मंत्रिमंडळात फेरबदल करावे लागणार आहेत आणि नवीन आणि चांगल्या चेहऱ्यांना संधी द्यावी लागणार आहे। आणि नरेंद्र मोदी त्यांच्या मंत्रिमंडळात जे बदल करणार आहेत त्या बदलांमध्ये शिक्षण मंत्री असलेले धर्मेंद्र प्रधान आणि अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे असं सांगितलं जात आहे किंवा ही गोष्ट जवळपास निश्चित आहे असं बोललं जात आहे। आता निर्मला सीतारामन यांना अर्थमंत्री पदावरून काढायचं असेल आणि अर्थव्यवस्था ही रुळावर आणायची असेल, महागाई आणि इन्फ्लेशन जर कमी करायचं असेल तर अर्थव्यवस्थेची जाण असलेला कोणतरी नेता भाजपला अर्थमंत्री पदावर बसवणं गरजेचं आहे आणि अर्थमंत्री पदासाठी लायक असलेला किंवा अर्थसंकल्प, आर्थिक स्थिती, महागाई या सगळ्या गोष्टींची जाणीव असलेला नेता महाराष्ट्रात आहे आणि तो नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस। म्हणजे तुम्हाला माहिती असेल की देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पावरचं एक पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे, एवढी त्यांची आर्थिक जाणीव चांगली आहे। त्यामुळं आर्थिक जाणीव असलेला हा नेता जर आपण केंद्रात नेला आणि केंद्रात नेऊन जर त्यांना अर्थमंत्रीपद दिलं तर ते अर्थव्यवस्था रुळावर आणू शकतात असं भाजपला वाटतं। आता जर देवेंद्र फडणवीसांना केंद्रात नेलं आणि त्यांना अर्थमंत्रीपद दिलं तर भाजपला महाराष्ट्रात नवा मुख्यमंत्री बसवावा लागणार आहे आणि भाजपचा कोणताही नेता
त्या तोडीचा आहे असं भाजपच्या नेत्यांना आणि महाराष्ट्रात कोणालाच वाटत नाहीये। आणि जर दुसरा कोणता नेता जर भाजपनं त्या ठिकाणी बसवला तरी एकनाथ शिंदे हे त्या नेत्यावर हवी होऊ शकतात किंवा त्या नेत्याला दबावात आणू शकतात अशी परिस्थिती आहे। आणि त्यामुळे जर आपण एकनाथ शिंदेंना जर स्वतःकडे घेतलं तर आपला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो असं भाजपच्या श्रेष्ठींना वाटतं आणि त्यामुळं भाजपनं एकनाथ शिंदेंना ही ऑफर दिली आहे अशी माहिती मिळते। आता भाजपनं एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यामागचं तिसरं कारण हे राजकीय आणि भाजपच्या अंतर्गत राजकारणाशी निगडीत आहे। आता ते कारण काय आहे तर अमित शहांना देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी नको आहेत। म्हणजे 2029 मध्ये अमित शहा हे स्वतःला पंतप्रधान पदासाठी प्रोजेक्ट करतायत आणि त्यांची स्पर्धा ही देवेंद्र फडणवीस आणि योगी आदित्यनाथ या दोन मोठ्या नेत्यांशी असं बोललं जात आहे आणि या तीन नेत्यांमध्ये शहकाटशहाचं राजकारण होताना दिसतंय। आता गेल्या काही वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीसांची जी वाटचाल आहे ती जर आपण बघितली तर देवेंद्र फडणवीस हे स्वतःला इन्फ्रामॅन म्हणून प्रोजेक्ट करताना दिसत आहेत। म्हणजे मुंबईमधलं जे अटल सेतूचं काम असेल किंवा कोस्टल रोडचं काम असेल, सोबतच समृद्धी महामार्ग किंवा शक्तिपीठ महामार्ग या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस हे स्वतःला इन्फ्रामॅन म्हणून प्रोजेक्ट करतायत। आता देवेंद्र फडणवीसांची ही वाटचाल किंवा त्यांच्या इमेजचं हे प्रोजेक्शन जर तुम्ही नीटपणे बघितलं तर देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदींच्या पाऊल खुणांवर चालतायत असं तुम्हाला दिसेल। म्हणजे तुम्हाला आठवत असेल की 2013 आणि 2014 मध्ये नरेंद्र मोदींनी स्वतःला विकासाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता। म्हणजे मी गुजरात मॉडेल कसं राबवलं आणि गुजरातमध्ये कसा विकास झाला, गुजरातमध्ये पायाभूत सुविधांमध्ये आम्ही कसे बदल केले आणि पायाभूत सुविधा कशा लोकांना पोहोचवल्या आणि त्यातून मी देशाचा विकास कसा करू शकतो, माझ्याकडे कसं व्हिजन आहे, या सगळ्या गोष्टी नरेंद्र मोदींनी सांगण्याचा आणि देशाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तेच मॉडेल देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रामध्ये रेप्लिकेट करताना दिसत आहेत। आणि मी कसे महामार्ग बांधले, मी कसं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये महाराष्ट्रामध्ये मूलभूत बदल केले, या सगळ्या गोष्टी दाखवून ते स्वतः मी किती पंतप्रधान पदासाठी लायक आहे ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतायत। आणि देवेंद्र फडणवीसांची ही इमेज ही अमित शहांना धोक्याची वाटते। त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून हटवून जर आपण अर्थमंत्री केलं तर केंद्रीय मंत्रिमंडळात सगळेच नेते हे मोदी शहांच्या इशाऱ्याशिवाय किंवा त्यांच्या परवानगीशिवाय काम करत नाहीत आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीस जर अर्थमंत्री झाले तर आपण त्यांना आपल्या अंकित ठेवू शकतो असं शहांना वाटतं। त्यामुळं मुख्यमंत्री पदावरनं केंद्रीय अर्थमंत्री पद हे देवेंद्र फडणवीसांसाठी डिमोशन असेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे किंवा त्यांना कंट्रोल करण्याचा किंवा त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न असेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि हे पंख छाटण्यासाठीच अमित शहांनी ही फिल्डिंग लावली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। आता मोदी शहांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाची आणि विलिनीकरणाची ऑफर दिली आहे असंच दिसतंय। आता एकनाथ शिंदे हे भाजपमध्ये विलीन होतील असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका। धन्यवाद।